नाना पटोले. अध्यक्ष महाराज, एक नरेंद्र मेहता इथं बसलेत की मंत्रिमंडळात त्यांना समावेश केला का इकडे? पण हे बिल आल्यामुळे ते मी या सभागृहात त्यांना पाहतोय, पण बिल आल्यामुळे ते एकदम या बिलावर लक्ष ठेवून आहेत. नाही, मला आता काय होणार या बिलाच्या मागचा काय उद्देश आहे त्याचा मी आत्ता काय बोला, पण नरेंद्र मेहता इथं बसल्यामुळे मला फार कारण की मीरा भाईंदर हे किती जमिनीच्या घोटाळ्यामध्ये आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते प्रकरण आमच्याकडे पण आहे, आपल्याकडे पण आहे. पण नरेंद्र मेहता काही मंत्रिमंडळात नवीन समावेश झालेत का हा प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे. आणि हा बिल आलेला आहे असल्या जमिनीचा, त्यांचं जमिनीचं नातं फार आहे. अध्यक्ष महाराज, नाही तर तुम्ही बसा, तुम्ही सत्ता पक्षात काय बसू शकता की नाही बसू शकता अध्यक्ष सांगतील. पण मी मुद्दामून मंत्री महोदयांना इशारा केला की हा बिल बिल्डरांसाठी आहे की त्यांच्या फायद्यासाठी आहे. कारण की या बिलामध्ये अध्यक्ष महाराज मगाशी सगळ्याच आमच्या सन्मान्य सदस्यांनी मांडलं की हे नगरविकासाशी त्याचं फार सानिध्य येत आहे. महसूल आपण सुधारणामध्ये या बिलाला आणतो आहे. अध्यक्ष महाराज, या निमित्तानं हा जे लोक बिल्डरांच्या वतीनं फसले गेलेत, पण त्या बिल्डरावर बघा संजय कुटेंनी पण त्या विषय मांडलेला आहे. सत्ता पक्षाच्या आमदारांनी ती भूमिका मांडलेली आहे की बिल्डरांनी लोकांना फसवलं. त्यांना आता खूप विभागामध्ये प्रशासकीय याच्यामध्ये चक्रा मारावं लागतात. अशा उद्देशाने हे बिल आपण आणलेलं असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यांच्या फायद्यासाठी आणलेलं आहे. पण त्या लोकांना सोडता कामा नये. आपण वेळेप्रमाणे सगळ्या सुधारणा आणतो. आपण कायदे जेव्हा बदलतो ज्या वेळेस जनतेचं ज्या ठिकाणी नुकसान होते आणि ते नुकसान होऊ नये आणि लोकांना सोयी उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी आपण कायद्यात बदल करतो, वेळेप्रमाणे ते सुधार आणतो. पण ज्या पद्धतीनं या बिलाला आपण ज्या उद्देशाने इथं मांडलेला आहे, ज्या लोकांमुळे हा बिल आपल्याला आणावं लागलेला आहे त्यांना आपल्याला संजय कुटे साहेब सोडता कामा नये याची खबरदारी मंत्रिमंडळाने त्यांनी बिलाच्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगावं, हा एक प्रश्न या ठिकाणी आहेच. पण विशेष करून ग्रामीण भागामध्ये जसं आता अमित देशमुख साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे की आता गायरान जमिनी असतील, आमच्या इकडे आपल्या भागामध्ये झुडपी जंगलं असतील, ज्याचं अनेक वर्षापासून लोकांच्या त्याच्या ठिकाणी घरं आहेत, शेती आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपण या कायद्यामध्ये काय अंतर्भाव करू शकता का, ह्याही सूचना आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिल्या पाहिजेत. आपण लोकांसाठी हा कायदा आणला असं आपण प्रामुख्याने या ठिकाणी सांगितलेलं, मी जास्त खोलात जाणार नाही याच्यात. पण तो प्रामाणिकपणे या कायद्याचा उपयोग तसाच व्हावा, लोकांच्या हितासाठीच व्हावा असं आमचंही मत आहे. आणि आपण जे प्रस्तावित सांगितलं की मी लोकहितासाठीच हा कायदा आणलेला आहे, बिल्डरांसाठी नाही, तर ह्या कायद्याचा त्याच पद्धतीचा वापर व्हावा एवढीच अपेक्षा. धन्यवाद. प्रवीण दटके शेवट.